भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 24 पुरुष प्रकृती विचार सांख्ययोग याचा भाग पहिला. भगवंतांनी सांगितलेल्या त्या कृपण ब्राह्मणाच्या आत्मनिवेदनातून संसाराची सर्व गाथा उद्धवासमोर उघडली गेली. ब्राह्मणाचं ते आत्मनिवेदन होतं. भगवंतांनी त्याला भिखुगीत किंवा शांतिगीत असं नाव दिलं. मानव जन्माचं हेच एक ध्येय असायला हवं असं सांगून भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, तूही असाच व्हावं असं मला वाटतं. माझा तुला आशीर्वाद आहे. उद्धवाच्या मनात ही शेवटची 2 वाक्ये घोळत राहिली. शांतिदूत झाल्याशिवाय शांतीचं ज्ञान होणार नाही आणि ते इतरांना सांगताही येणार नाही. आता तोच एक ध्यास त्याच्या मनाला लागला होता. ह्याची पूर्ण उकल करून घेण्याच्या उद्देशानं तो म्हणाला, देवा, हा सर्व तुझ्या मायेचाच प्रभाव म्हणायचा का? मायेचं कार्य त्रिगुणातूनच चालतं आणि त्रिगुणातूनच षड्विकार वा षड्रिपू निर्माण होतात. म्हणजे एका अर्थी हे म्हणजे मायेचे षड्रिपू दूत आहेत. तेव्हा मायेत राहून त्यांना दूर सारणं सामान्यांना कसं शक्य आहे? त्यांनी मनःशांती प्राप्तीसाठी कोणतं साधन हाती घ्यावं? उद्धवाच्या मनातील जनकळवळा जाणून भगवंत म्हणाले, उद्धवा, मला शांती मिळवायची. हा विचार मनात येणं हे देखील भाग्यानं घडतं. सुखदुःखाच्या द्वंद्वात जीवन जगत असताना शांतीचा विचार करायला वेळच मिळत नाही. शुद्ध ज्ञानाच्या अभावानं योग्य त्या साधनेचा शोध घ्यावा असंही वाटत नाही. ही सत्य वस्तुस्थिती आहे. मायेच्या निर्मितीचं गूढ तुला सांगतो, ते समजून घे. उद्धवा, परब्रह्म नावानं एकली एक सत्ता ब्रह्मांडात होती. एकोहम बहुस्याम या सृजनातून ब्रह्म आणि माया असे 2 भाग झाले. त्यालाच पुरुष प्रकृती असंही म्हणतात. विश्वातलं हे पहिलं दाम्पत्य आहे. पण इथं पुरुष कायम सुप्तावस्थेत असतो. परंतु त्याच्या प्रेरणेनं प्रकृती सर्व कार्य करते. कार्य करताना तिनं त्रिगुणांचा आश्रय घेतला. तिचं कार्य स्वरूप इतकं वाढलं की हे जगडंबरू तिचं बालक म्हणून तिच्याच अंगावर खेळू लागलं. तोच हा संसाराचा पसारा वाढला आणि त्या पसाऱ्यात ज्याच्यामुळे हे उदयाला आले त्याचाच विसर पडला. स्वरूपाला सोडून रूपाचाच छंद जडला. हाच विकार आहे असं समज. उद्धवा, या माया प्रकृतीतून प्रथम पंचमहाभूतांची निर्मिती झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही उलट्या क्रमानं उत्पन्न झाली. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या 5 माध्यमातून त्यांची जाणीव होऊ लागली. खरं तर ही पंचमहाभूतं परस्पराचा नाश करणारीच आहेत. परंतु ह्या सर्वात पुरुषतत्व म्हणून त्या परब्रह्माचा अंश असल्यानं माया प्रकृतीचं कार्य सुकर झालंय. त्यातून ही सर्व विश्वनिर्मिती झाली आहे. त्यात सप्तलोक, सप्तपाताळ, अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज असे सर्व चराचर निर्माण झाले. त्या सर्वात मनुष्य प्राणी ही श्रेष्ठ निर्मिती आहे. उद्धवा, परंतु हे मायेचं कार्य त्रिगुणातून चालत असल्यानं मनुष्यात पण हे त्रिगुण आहेतच. मानवाठायी बुद्धीचं सामर्थ्य अमर्याद असल्यानं तो या त्रिगुणात जास्त गुरफटला गेला. वस्तुतः परब्रह्माचं ज्ञान मिळवायला तोच एक योग्य आहे. तरी या त्रिगुणी विकारातून त्याला बाहेर पडता येत नाही. उद्धवा, प्रत्येक जीवाला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. मानव आपल्या बुद्धी सामर्थ्यानं या कर्मफळांना परतवू शकतो. त्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात. विवेक निरासक्तीतून वैराग्य प्राप्ती होते आणि निष्काम कर्म घडू लागतात. त्यातून कर्मबंध सुटतो
त्यासाठी एकच साधन हवं, ते म्हणजे हरिभक्ती करावी. जशी जशी त्या जीवाची जाण वाढते तसं साधनेचं स्वरूप बदलत जातं. मनबुद्धीच्या भ्रमंतीचे व्यापार थांबतात. चित्ताची स्थिरता येते. प्राणायामादिक जपध्यान साधनेतून तो षटचक्राचं भेदन करतो. मनाची विरक्ती आली की संकल्प विकल्प हे जाळं संपतं. उद्धवा, तो मग कोणत्या जातीचा, धर्माचा, वर्णाचा, आश्रमाचा हा भेद राहत नाही. तो माझा अनन्य भक्त होतो. अशा अनन्यास अनन्य अशा अनंताची प्राप्ती होते. नवविधा भक्तीच्या तो पायऱ्या चढत चढत मुक्ती मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. तिथं चारी मुक्ती त्याची वाट पाहत उभ्या असतात. त्याच्या अंगीचे गुण सांगायचे तर त्यानं त्रिगुण जिंकलेले असतात. त्याचा देहभाव आता आत्मभाव होऊन राहतो. सर्वत्र एका ईश्वरा वाचून दुसरं काहीच नाही हे त्याला कळलेलं असतं. ना अपपरभाव ना उच्च नीच हा भेदाभेद असतो. त्याच्या मनातील द्वैत संपून तो आता अद्वैताचा प्रवासी होतो. त्रिगुणातीत झाल्यानं विकार विषय यांचा काहीच अडसर तिथं राहत नाही आणि तो पूर्ण शांतीचा पुतळा होतो. आज एवढंच. यातला दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.